संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यांच्या तोंडाला शाई लावण्यात आली। या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे। हा सरकार प्रायोजित हल्ला होता, आपल्याला जीवे मारण्याचा कट होता असा आरोप खुद्द गायकवाड यांनी केला होता। मराठा समाजाकडूनही याचा निषेध करण्यात आलाय। यावर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर काल शाई फेकण्यात आलेली होती। या सर्व संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी स्वतः प्रवीण गायकवाड आपल्या सोबत जोडले जात आहेत। प्रवीणजी, स्वागत आहे आपलं लोकशाही मराठीवर। काल जो आपल्यावर हल्ला झालेला आहे, भ्याड हल्ला, ज्याचा सर्वत्र निषेध होतोय, त्याचे पडसाद आज सभागृहात देखील पाहायला मिळत आहेत। काल नेमकं काय घडलं होतं प्रवीणजी, ते आधी सांगा। जन्मयजी राजे भोसले अक्कलकोटचे यांचं जे अन्नछत्राचं काम आहे, शिक्षण संस्थेचं काम आहे, त्यांचं जे सामाजिक काम आहे, याच्या निमित्ताने त्यांचा सत्कार माझ्या हस्ते तिथल्या आयोजकांनी ठेवला होता। बर, आता तिथं ते राजे आहेत आणि एक चांगला कार्यक्रम आहे, यामुळे आम्ही सगळेजण गाफील होतो। आणि तिथं प्रत्यक्ष गेल्यानंतर आयोजकांकडून काही फारसं आमचं स्वागत नाही झालं, पण आम्ही जन्मेजय राजेंना भेटलो, त्यांच्या बरोबर कार्यक्रम स्थळी पोहोचलो। पोचल्यानंतर तिथं फटाके वाजत होते, वाजवंती वाजवत होते आणि अचानकपणे माझ्यावर शाई फेक झाली आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। तिथं आमच्या कार्यकर्त्यांमुळे मी वाचलो, ही गोष्ट खरी आहे, परंतु अनपेक्षितपणे घडलेली ही गोष्ट जरी असली तरी ती योजनाबद्ध आहे। कारण दीपक काटे यांना अटक झाली, हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत, त्यांना पद स्वतः बावनकुळेंनी दिलं होतं। त्यांचा इतिहास मात्र गुन्हेगारीचा आहे, त्यांनी त्यांच्या भावाचा खून केला असंही कळायला लागलंय। जशी जशी नवीन माहिती पुढे येते ती अत्यंत धोकादायक आहे। 10 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे असलेल्या माणसाला भारतीय जनता पार्टीने पद दिलं कसं? ते म्हणतायत की त्यांचा आमचा संबंध नाहीये। मी सगळं एक मान्य करतो, संबंध नाहीये। मग हा हल्ला, याची नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार? भाजपचे प्रमुख काही बावनकुळे नाहीयेत, ते देवेंद्र फडणवीसच आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर ते कायदा सुव्यवस्थेसाठी गृहमंत्री आहेत, कायदा आणि विधी मंत्रालय त्यांच्याकडे, सगळ्या गोष्टी इथं त्यांच्या टेबलवर रोज असतात। आम्ही अक्कलकोटला गेलो, तिथल्या पोलीस चौकीतली लोक, त्यांना माहिती होतं की बा असं घडू शकतं, पण त्यांनी आम्हाला सूचना नाही दिल्या। आयोजकांना माहिती होतं, म्हणजे आयोजकांनी सुद्धा याच्यात सहभाग घेतला का असा संशय मला आता जशी जशी माहिती पुढे येते त्याहून कळतो। आणि सरकार पुरस्कृत होता, याचं कारण आता त्या दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांना कुठलंही असं कलम लागलं नाही की त्यांना कारवाई होईल। माझ्यावर कुणाचा हल्ला झाला तर 307 लागलं पाहिजे, ते लागलेलं नाहीये। कुणाचं घड्याळ, कुणाचा मोबाईल, कुणाची चेन तिथं चोरीला गेलेली आहे, 395 लागलं पाहिजे, तेही नाही लागलेलं। नॉन बेलेबल लागले पाहिजे कलम, ती लागलेली नाही। आता एक साधारण 1-1.5 तासामध्ये तो मोकळा होईल मुक्तपणे, म्हणजे आमच्या जीवाला परत धोकाच। तर आमचा त्यांचा व्यक्तिगत काही संघर्ष नाही, दीपक काटेचा आणि माझा, यांचा ना आमचा वैचारिक संघर्ष आहे, तो पूर्वगामी आणि प्रतिगामी। मनस्फूर्ती आणि राज्यघटना, समता, बंधुता, न्याय, स्वतंत्र आणि वर्चस्ववादी हक्काधिकार नाकारणारी मनस्फूर्तीचा विचार, हा संघर्ष आहे गेली 25 पेक्षा अधिक वर्ष। माझ्याकडे जी माहिती आहे अलीकडे आलेली, 2 पक्ष फोडले असं न म्हणता ते 2 पक्ष संपवले असं ते बोलतात। आता राजकीय पक्ष संपवले, आता 2 सामाजिक संघटना त्यांच्या डोळ्यासमोर, एक बामसेफ आणि मराठा सेवा संघात संभाजी ब्रिगेड, जी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर समतेची भूमिका मांडते, मानवतेची। आता हे राजकारणामध्ये ते यशस्वी झाले, अनेक लोक त्यांना शरण आले, त्यांच्या पक्षात आले, पण आता ह्या राजकीय पक्षांबरोबर ज्या सामाजिक चळवळी संपवायच्या त्याच्यामध्ये बामसेफ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड संपवली पाहिजे, अशा प्रकारची मीटिंग संघ परिवारात झाल्याची मला गेल्या महिन्यापासून माहिती आहे। आणि त्याच माहितीच्या अंतर्गत मला संशय आहे की हा ठरवून एक कट केलेला आहे, तो पुरस्कृत आहे सरकार। याचं कारण असं आहे की पोलीस यंत्रणेला मंत्रालयातनं मंत्र्यांचे फोन येतात, बावनकुळेंचा फोन काल आला, आमची पण लोक आहेत, आम्हालाही माहिती मिळतीये, आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसावर कारवाई होत नाही, त्याला मुक्त सोडलं जातं। याचा अर्थ काय घ्यायचा पुरोगामी महाराष्ट्राने? निश्चित प्रवीणजी, आपण वारंवार याचा उल्लेख करताय की आपल्या जीवाला धोका आहे, तुमच्या हत्येचा कट रचण्यासाठी हा प्रयत्न केला गेला होता किंवा कट होता असं तुमचं म्हणणं आहे। हा हल्ला पूर्वनियोजित होता का असं आपल्याला वाटतं का? पूर्वनियोजित होता म्हणजे काय की ते 3 दिवसापासून तिथं आहेत,
त्यांची सगळी तिथं रेकी झालेली आहे. त्यांनी त्या स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे. बर त्यांनी तिथं जे काही कार्यकर्ते जमवले होते, तिथलं समर्थक जमवले होते. आणि मी सांगतोय ना की पोलीस यंत्रणेला माहिती होती, पण त्यांनी मला सांगितलं नाही. आयोजकांना माहिती होती, मलाच सांगितलं नाही. याचा अर्थ पूर्वनियोजित असल्याशिवाय, पूर्वनियोजित म्हणजे काय, पूर्वी अधिकार माहिती होतं ते प्रशासनाला म्हणजे पोलीस खात्याला माहिती होतं असं आता स्पष्ट झालेलं आहे. दीपक काटेचं नाव आपण घेतायत. दीपक काटेचं नाव तुम्ही घेतलं, त्याच्यावर तुम्ही आरोप केलेले आहेत. त्याला तुम्ही काल त्या ठिकाणी पाहिलं होतं का? याआधी तुम्हाला फोनवरून काही धमकी मिळाली होती किंवा दीपक काटेच्या नावाने तुम्हाला आधीच संशय होता का की असं काही होऊ शकतं? नाही नाही, दीपक काटे हे काही फार मोठा कार्यकर्ता नाहीये. बरं. ते अलीकडच्या काळामध्ये त्यांची अशी मागणी आहे की छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव असं करा आमच्या संघटनेचं. तर मी त्याला मान्यता दिली होती बर की आपल्याला हरकत नाही करायला, संभाजी महाराजांचा सन्मान जर तसा होत असेल तर. पण तांत्रिक आणि कायदेशीर काही बाबी आहेत. त्याच्यामध्ये धर्मदाय आयुक्ताकडे संभाजी ब्रिगेड नोंदणीकृत संस्था आहे आणि छत्रपती नाव लावायचं असेल तर त्याला सन्मानच आहे. पण सचिन कांबळे नावाच्या एका कार्यकर्त्याने मुंबईमध्ये छत्रपती संभाजी ब्रिगेड ऑलरेडी एक नोंद केलेली संस्था आहे. तर एकाच नावाच्या दोन संघटना होऊ शकत नाही. म्हणून धर्मदाय आयुक्ताकडे दोनच पर्याय आहेत. एक तर सचिन कांबळेकडून आम्ही ती छत्रपती संभाजी ब्रिगेड संस्था घेतली पाहिजे त्यांच्यावर बोलून, पण त्यांचं तसं काही सहकार्य मिळत नाहीये. आणि छत्रपती नाव लावायला आता महापुरुषांच्या यादीमध्ये संभाजी महाराजांचं नाव आल्यामुळं अशा काही कायदेशीर तांत्रिक बाबीमुळे ते पेंडिंग होतं. दीपक काटेंचं माझं दोनदा बोलणं झालेलं आहे. मी त्यांना काही उदाहरणं पण दिली की बाबा नावाबद्दल जे बोलताय तुम्ही, तर शिवाजी विद्यापीठाचं एक नावाचं आंदोलन झालं होतं की बाबा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करा ते. पण ते डॉक्टर जयसिंगराव पवारांनी त्याचा इतिहास सांगितला आणि शिवाजी विद्यापीठ नाव का ठेवलं त्याचा इतिहास काय, आणि मग ते थांबलं. त्याच्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका डॉक्टर अमोल कोल्हेंबरोबर आम्ही केली होती. त्यावेळेस आम्हाला तिथं छत्रपती नाव यायला पाहिजे, महाराज नाव यायला पाहिजे, पण 20 सिरियल ऑलरेडी रेजिस्टर होत्या. त्यामुळं नव्याने आम्हाला ते नाव घेता येत नव्हतं. कुणी जर ते दिलं तर आम्ही घेऊ शकत होतो, परंतु ज्यांनी डायरेक्टरनी लेखकांनी ते नोंदवलेलं होतं त्यांच्याकडून सहकार्य मिळालं नाही. तर जे नाव आम्हाला घेता आलं ते स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा अपमान करायचा आमचा हेतू असता तर आम्ही त्यांचा खरा इतिहासासाठी का लढलो असतो. आम्ही त्यांच्यावर सिरियल काढली, अनेक पुस्तकं काढली, अनेक वक्ते, अनेक कार्यकर्ते ते काम करतायत संभाजी महाराजांच्या प्रेरणेने. आम्ही जयंती करतो, पुण्यतिथी. तर हा काय प्रामाणिक हेतू नाहीये की ते छत्रपती नाव, याच्या मागे मात्र षडयंत्र आहे. आणि षडयंत्र आहे ते बामचे मराठा संघ संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख लोकांना टार्गेट करून त्यांना आता फुले आंबेडकरांच्या विचारापासून राज्यघटना त्याच्या तत्वाप्रमाणे काम करण्यास थांबवायचंय त्यांना, दुसरं काय तर. निश्चित. प्रवीणजी, आपण वारंवार बोलताय की तुमच्यावरील हा जो हल्ला आहे तो सरकार पुरस्कृत आहे. मात्र चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत की इतक्या खालच्या स्तरावर जाऊन हे कृत्य करणं भाजपाच्या रक्तात नाही. त्यांनी हे आरोप फेटाळलेले आहेत, त्यावर काय सांगाल? प्रश्न असा आहे की 2014 ते 19 मध्ये दाभोळकरांची हत्या झाली, पानसरेंची हत्या झाली, कलबुर्गींची हत्या झाली, गौरी लंकेशची हत्या झाली. कुठल्या विचाराने झाली, काय झाली त्या लोकांना शिक्षा? आता हे खालच्या स्तराचं जायचं नाही म्हणता तुम्ही. 14 पासून 19 पासून आजपर्यंत 2025 पर्यंत तुम्ही नेमकी धोरणं बघा ना त्यांची कशी आहे. सत्तेत येऊन कशा प्रकारचा उन्माद करतात. आज लोकशाहीला धोका आहे, राज्यघटनेला धोका आहे, म्हणून समाज संघटित होतोय, बहुजन समाज संघटित होतोय, म्हणून तर प्रमुख लोकांना टार्गेट केलं जातं. सरकार पुरस्कृत आहे म्हणण्यामागची कारण आहेत ना. अक्कलकोटच्या पोलीस स्टेशनला फोन येतात कसे मंत्रालयामधनं मंत्र्यांचे, त्याच्यावर कारवाई करू नये, त्याला सोडलं पाहिजे, याच्यासाठी जर फोन येत असतील तर सरकार पुरस्कृत नाही असं नाही. आता ते त्यांच्या बाजूने बावनकुळे काय सांगतात, सगळ्यात जास्त बावनकुळे आणि दीपक काटेचे फोटो सोशल मीडियावर फिरतायत. 10 गंभीर गुन्हे असताना तुम्ही त्याला पद कसं काय दिलं? तुम्ही पार्टी विथ डिफरन्स म्हणून आमच्या समोर आला. आता हे डिफरन्स आहे का तुमचं की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना घ्यायचं आणि आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांवर जीव हल्ला करायचा? आता हे केल्यानंतर परत तुम्ही सारवासारवी करणार. एकीकडे म्हणायचं तो भाजपचा कार्यकर्ता आहे, पण त्यांचा हेतू तो नाही. अरे काय बोलताय तुम्ही? त्यांनी मान्य केलं की तो भाजपचा कार्यकर्ता आहे आणि हल्ला करणारा दीपक काटे भाजपचा कार्यकर्ता आहे, म्हणजे भाजप पुरस्कृत नाही असं म्हणण्याला काय अर्थ आहे? भाजपच्या विचारसरणीनेच त्यांनी माझ्यावर हल्ला केला, हे सिद्ध झालेलं आहे.
आणि भाजपचं सरकार असल्यामुळे त्याला मुक्त सोडलं जाणार आहे आता 1 तासानंतर. याचा अर्थ काय घ्यायचा? सामान्य माणसाला काय कळणार आहे? बरं. कार्यकर्ता भाजपचा आणि त्याला लगेच सोडलं जातं, याचा अर्थ काय? प्रवीणजी, आपल्यावर झालेला हा जो हल्ला आहे हा फक्त गायकवाडांवर झालेला हल्ला नाहीये, मात्र पुरोगामी विचारांवर झालेला हल्ला आहे असं कुठेतरी वाटतं का? 100% प्रवीण गायकवाड आणि दीपक काट्याची काही जमीनाला जमीन नाहीये, बांधाला बांध नाही, आमची काही भावकी नाहीये, आमचा पूर्वी कुठलाही संबंध आलेला नाहीये. मग ते माझ्यावर हल्ला का करतात? तर माझी काय दुश्मनी आहे? काहीच नाही. आमची तर कधी ओळख पण नाहीये. 2 वेळा बोलणं झालं, मी त्यांना जे काही कायदेशीर बाबी आहेत आणि आमचा त्यांच्या भूमिकेबद्दल आम्ही सन्मानच केला होता. मग आम्ही त्यांच्यावर चर्चा करतोय, त्याच्या कायदेशीर बाबीची तडजोड बघतोय. मग असं कुठलं कारण आहे, असं कुठलं निमित्त आहे की फार आमच्यावर शाई टाकून आमच्या डोळ्यामध्ये ती शाई गेली, आम्हाला काही दिसत नव्हतं काय चाललंय काय नाही, आणि मग आमच्यावर जो हल्ला झाला माझ्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे मी वाचलो. नाहीतर आमचा पानसरे आणि दाभोळकर केलाच होता, ही गोष्ट तुम्हाला कळलीच असती. पण आमचं नशीब बोलत तर आम्ही वाचलो. आता जे आयोजक आहे अजून ते भूमिका घेत नाहीत, ते त्यांच्या वतीने कुठली केस दाखल करत नाहीयेत, सरकार कुठली भूमिका घेत नाहीये आणि व्यक्तिगत नाहीये. तर आम्ही जे 25-30 वर्ष मराठा सेवा संघ संभाजीगिरी ब्रिगेडच्या माध्यमातून जे विचार मांडतो, या विचाराला त्यांचा विरोध आहे. तर हे विचार मांडणारे वक्ते, लेखक, नेते यांना संपवायची योजना आता बनवलेली आहे. कारण त्यांना बहुमत मिळत नाहीये. बहुमतात जाण्यासाठी पक्ष फोडून त्यांच्या टक्केवारीची मदत घेऊन सत्तेत आलेले हे सरकार आहे. बहुमत करायचं असेल तर पुरोगामी चळवळीचा प्रचार प्रसार करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संपवायचं, दहशत निर्माण करायची अशी त्यांची योजना आहे. निश्चित. काल जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला शरद पवारांनी कॉल केला, तुमची विचारपूस केली. त्यानंतर आणखीन काही नेत्यांकडून तुमची विचारपूस करण्यात आली आहे का? कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा तर पाठिंबा तुम्हाला आहेच, त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणाचा पाठिंबा आपल्याला लाभतोय? मी सामाजिक चळवळीत 25-30 वर्ष काम करतो, त्यामुळं निश्चितच सांगण्यासारखी अनेक नाव आहेत. युवराज छत्रपती संभाजीराजेंचा फोन आला, माधव जानकरांचा फोन आला, सदाभाऊ खोतांचा फोन आला, वामन मिश्रम साहेबांचा फोन आला, आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा फोन आला. अशी सगळ्या चळवळीतल्या लोकांचे फोन आले आणि रात्रभर सकाळपासून येत आहेत. ज्यांना वाटतं की राज्यघटना टिकली पाहिजे, हा विचार टिकला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, अशी विचार मांडणारे पण भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या राजकीय परिस्थिती लक्षात घेणाऱ्या काम करणाऱ्या अनेक लोकांचे मला फोन आणि मेसेजेस आलेले आहेत. मला विश्वजित कदमांचा फोन आला, मला बंटी पाटलांचा फोन आला. तर हे फोन येत आहेत, ते सहानुभूती दाखवतायत. ते म्हणतायत की विधिमंडळामध्ये तुमच्या न्यायासाठी आम्ही लढू, परंतु न्याय देण्याची ज्यांच्याकडे अधिकार आहे, कायदा सुव्यवस्था ठेवण्याची अधिकार आहे, हे देवेंद्र फडणवीसांकडे. नैतिकता म्हणून माझं बोट त्यांच्याकडे आहे, कारण लोकशाहीमध्ये राज्याचा प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस याला जबाबदार आहे असं मी मानतो. मला अनेक लोकांचं प्रेम मिळालेलं आहे. काल मी जवळपास 4-5 तास लागले मला प्रवास करायला. सगळ्या ठिकाणी लोकांनी स्वागत केलं. त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास, त्यांचे आशीर्वाद म्हणून मी आज जिवंत आहे. परंतु ही पुरोगामी चळवळ भविष्यामध्ये अधिकाधिक ताकदीने लढल. माझ्या समोर तर आता स्पष्ट दिसतंय की नेत्यांकडून कुठल्याही पक्षाच्या अपेक्षा उरलेल्या नाहीयेत. आता ही लोक चळवळ होईल. जसं मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने 58 मोर्चे निघाले, जसे 2.5-3 कोटी लोक रस्त्यावर आले एका मुलीवर झालेल्या बलात्काराच्या न्याय हक्कासाठी, जर एवढी घटना घडत असेल तर लोकशाहीची हत्या होतीये, आपली मतं पळवली जातात, आपली मतं चोरी केली जातात, याची जागृती राहुल गांधी आणि ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर करतायत. परंतु सामाजिक चळवळीमध्ये हे लोण पसरलं नव्हतं. या निमित्ताने आता हा सरकारचा धोका लक्षात घेता, विचाराचा लक्षात घेता, बहुजन समाज आता स्वतः नेतृत्वाशिवाय रस्त्यावर येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. आता कुणीही कुणाचं ऐकणार नाही, कुठल्याही नेत्यावर विश्वास राहिलेला नाही. ही लोक चळवळ होईल. लोक मराठा क्रांती मोर्चासारखे आता रस्त्यावर येतील. हळूहळू ही चळवळ, मी मेलो असतो तर कदाचित परिस्थिती वेगळी असती, पण मी जिवंत आहे हे माझं नशीब आहे. माझ्यावर असलेलं प्रेम आहे सामाजिक बहुजन समाजातल्या कळ चळवळीचं. पण एक निश्चित आहे की भविष्यामध्ये उद्रेक होणारच आहे, कारण ज्या प्रकारचं प्रशासन या महाराष्ट्रात देशात आहे, बहुजन समाजाच्या लोकांना धोका आहे. निश्चित. आपण मराठा क्रांती मोर्चाचा उल्लेख केला. आज मराठा समाजाच्या वतीनं बैठकांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे पुढची रणनीती ठरवण्यासाठी. या संदर्भात काय सांगा?
नाही, आता मी रणनीती ठरवणार नाही. माझ्यावर हल्ला झाला, मला धोका निर्माण झाला, मी एकच करणार आहे की मी सरकारकडून कुठलंही संरक्षण पोलिसांचं घेणार नाही. बरं, तुमची ही भूमिका असणार आहे. नाही, माझी स्पष्ट भूमिका आहे की ज्या समाजासाठी मी रात्रंदिवस 25-30 वर्ष काम केलं, तो समाज माझं संरक्षण करल. आणि मी समाजाला आव्हान करतो की आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आज माझ्यावर हल्ला झाला, अजून पुन्हा उद्या होणार आहे. बरं, हे सगळं रांगेत ठरलेलं आहे. हा विचार संपवायचा म्हणजे त्याचे नेते, वक्ते, प्रवक्ते सगळे संपवायचे का? हा विचारच नष्ट करायचा आहे. हा ठेवायचा असेल तर समाजाने संघटित होऊन प्रतिकार केला पाहिजे. जर मराठा क्रांती मोर्चे होऊ शकतात कुठल्याही नेत्याशिवाय, कुठल्याही संघटनेशिवाय, तर बहुजन समाज संघटित होऊन आता आपली दिशा स्वतः ठरवल. याला माझी गरज नाही, संघटनेची गरज नाही, नेत्याची गरज नाही. त्यांना जर वाटत असेल आपल्या मताची चोरी होतीये, आपल्यावर अन्याय होतोय, इथं फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराला धोका आहे, राज्यघटनेला धोका आहे, लोकशाहीला धोका आहे, तर लोक त्यांच्या हक्काधिकारासाठी रस्त्यावर येतील याच्यावर माझा विश्वास आहे. निश्चित. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे, अधिवेशनचा काळ सुरू आहे. आपण गृहमंत्र्यांची जाऊन भेट घेणार आहात का? हा जो सर्व प्रकार जो घडलेला आहे या संदर्भात गृहमंत्र्यांशी आपण चर्चा कराल का? मंत्रालय बघितलेलं नाहीये, मंत्र्यांचे बंगले बघितलेले नाहीये, वर्षा बंगला बघितलेला नाही. आणि ज्यांनी माझ्यावर हल्ला घडवला त्यांच्याकडे जाऊन न्याय मागायचं हे चुकीचं नाही का वाटत तुम्हाला? त्यांनी काय वाटत असेल, बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीसला, त्यांनी त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे अशी तरतूद करायला पाहिजे होती. 307 लावलं पाहिजे, 395 लावलं पाहिजे. इंडियन पिनल कोडचे जे गुन्हेगारी आहेत, 10 गंभीर गुन्हे असलेल्या माणसाला तुम्ही आमच्या अंगावर टाकता, म्हणजे मारण्याचा हेतू नाही, असं कसं काय होऊ शकतो? तुम्ही काय एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला आमच्यावर विचाराची लढाई करण्यासाठी चर्चा करायला पाठवलं होतं का? आमच्यावर खुनी हल्ला होतो आणि तुम्ही म्हणता की त्यांच्याकडे न्याय मागायला जायचा. ज्यांना आम्हाला मारायचंय त्यांच्याकडे न्याय मागायला जायचा. ही म्हणजे तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाहीये, तुम्ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कशासाठी चर्चा करायची? आपल्यावर एखादा खुनी हल्ला करतो, घडून आणतो, त्याच्याकडे जाऊन म्हणायचं का तुम्ही आम्हाला न्याय देणार? बर, हे कसं चालेल? आता लोक ठरवतील, मी नाही ठरवणार. आज माझा नंबर आहे, उद्या दुसरा कोणाचा तरी असेल, तिसरा कोणाचा तरी असेल. प्रत्येकाचा नंबर ठरलेला आहे. त्याच्यामुळे काय, ज्यांना ही व्यवस्था संपवायची, जो विचार संपवायचा आहे, त्यांच्याबरोबर जाऊन चर्चा करायची. जाता जाता प्रवीणजी, शेवटचा प्रश्न, पोलिसांकडून काय अपेक्षा आहे, न्याय व्यवस्थेकडून काय अपेक्षा आहे? काही अपडेट तुम्हाला मिळत आहेत का? काही कारवाई झालेली आहे का? जाता जाता त्यांच्याकडं नॉन बेलेबल एकही कलम लावलं गेलेलं नाहीये. बर, पोलीस चौकीतनच त्याची 1-1.5 तासानंतर सुटका होईल. आता त्याची सुटका झाल्यानंतर मग परत ते चालू राहील. आमच्या जीविताला धोका राहणारच आहे. कारण त्यांच्या एकूण इतिहास बघितला तर त्यांच्यावर जे गुन्हे आहेत ते लक्षात घेता सरकारने ठरवलं पाहिजे की ज्याच्यावर एवढे गुन्हे आहेत त्या कार्यकर्त्याला काय केलं पाहिजे. त्याच्यासाठी मंत्रालयातनं फोन येतात, त्याच्यावर नॉन बेलेबल गुन्हे दाखल करा. म्हणजे याचा अर्थ काय? त्याला संरक्षण दिलं जातं, त्याला पोलीस चौकीमध्ये स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. आता हे सगळं चालू असताना तुम्ही विचारता की पोलिसांकडून काय अपेक्षा आहे, तुम्ही विचारताय सरकारकडून काय अपेक्षा आहे. अहो, अपेक्षेचा भंग झाला म्हणून तर हल्ला झाला ना. निश्चित आपण आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आमचं काम आहे विचारणं आपली काय भूमिका असणार, कारण ती लोकांनाही कळाली पाहिजे. धन्यवाद, आपण बोललात, आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट केली त्याच्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.